नमस्कार सर्वांचे आरजे अकॅडमीवरती मी रेश्मा घोळे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मराठी व्याकरणची सिरीज सुरू केलेली आहे। कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो, कोणताही आयोग असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, व्याकरण हे तेच असतं विद्यार्थ्यांनो। तर आपण ते बेसिक पासून शिकणार आहोत। तसेच आपण झालेल्या आपल्या या लेक्चरवरती आपण प्रश्नसंच देखील काढत असतो। एक सराव प्रश्न आहेत, हे सराव म्हणजे TCS आणि IBPS पॅटर्न नुसार मागील परीक्षेमध्ये आलेले हे क्वेश्चन आहेत, आपण ते देखील घेत असतो। तर आपली व्याकरणची सिरीज अशी सुरू राहणार आहे। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त अशी माहिती आपल्या या चॅनल मधून तुम्हाला मिळणारच आहे आणि तुम्ही तुमचा अभ्यास देखील पूर्ण कव्हर करू शकता, तोही बेसिक पासून शिका, म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत। ट्रिक ही वापरा, परंतु अगोदर बेसिक त्याचं समजून घ्या आणि नंतर ट्रिक शिका। ट्रिक ह्या शॉर्टकट असतात, लक्षातही राहतात, परंतु बेसिक पक्क करा आणि नंतर स्वतःही ट्रिक तयार करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा। तुम्हाला कोणतीही परीक्षा अवघड जाणार नाही। तर मग आज आपण आपल्या या व्याकरणच्या सिरीज मध्ये, व्याकरणच्या लेक्चर मध्ये आपण आज वाक्याचे प्रकार हा चॅप्टर पाहणार आहोत। मग आपण या अगोदर पूर्ण चॅप्टर वाक्याचे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, उर्वरित चॅप्टर देखील आपण कव्हर करणारच आहोत। जर तुम्हाला आणखी मागील व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आणि व्हिडिओ जरी मोठे होत असतील तरी स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान पूर्ण भेटेल। चला तर मग आपल्या या चॅप्टर कडे वळूया। वाक्याचे प्रकार। मग वाक्याचे प्रकार किती पडतात? वाक्याचे प्रकार 2 पडतात, अर्थावरून पडणारे आणि वाक्याच्या विधानांवरून किंवा वाक्यामध्ये असलेल्या संख्येवरून 3 प्रकार पडतात। तर आपण वाक्याच्या अर्थावरून पडणारे 5 प्रकार मागील व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत, मागील लेक्चर मध्ये पूर्ण कव्हर केले आहेत। एकाच व्हिडिओमध्ये आपण 5ही अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार कव्हर केलेले आहेत। तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका, तो नक्की पहा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तर मग वाक्याच्या विधानांवरून पडणारे प्रकार। मग वाक्यामध्ये किती विधानांची संख्या आहे यावरून हे प्रकार पडतात। तर अर्थावरून पडणारे प्रकार हे खूप सोपे आहेत, हे आपल्या रेग्युलरली किंवा आपल्या या अगोदरही आपण त्याच्यात म्हणजे प्रश्नार्थक, नकारार्थक, होकारार्थक हे वाक्य आपल्याला ओळखायला सोपी असतात। परंतु ही वाक्य थोडीशी किचकट आहेत किंवा काही जणांना ते अवघड जातात, परंतु आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचा तो डाऊट देखील क्लिअर होणार आहे आणि तुम्हाला देखील ओळखायला सोपी जाणार आहेत वाक्य। तर मग वाक्याच्या विधानांवरून पडणारे प्रकार कोणती आहेत? 3। केवल वाक्य। केवल वाक्य म्हणजे काय? मग केवल एकच उद्देश, एकच विधान। संयुक्त वाक्य 2 विधाने उभयान्वयी अव्ययाने जोडलेली। आणि मिश्र वाक्य। मिश्र वाक्य म्हणजे काय मग? तर आता आपण केवल वाक्य यापासून केवल, संयुक्त आणि मिश्र व्याख्याचे पाहूया। चला तर मग आपण केवल वाक्य, केवल वाक्य याची व्याख्या काय केली जाईल? मग केवल या शब्दावरून केवल म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात। ज्या वाक्यात एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, मग त्या वाक्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य असे म्हटले जाते। तर मग केवल वरून एकच लक्षात ठेवायचं, एकच उद्देश आणि एकच विधेय, त्याला केवल वाक्य असे म्हणतो। चला तर मग त्याचं उदाहरण देखील घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर मग पहिलं उदाहरण आहे, सूर्य रोज पूर्वेला उगवतो। एकच उद्देश आहे, एकच विधेय आहे, सूर्य रोज पूर्वेला उगवतो। याच्यातून एकच माहिती सांगितलेली आहे, सूर्य रोज पूर्वेला उगवतो, म्हणजे एकच उद्देश आहे याच्यातून सांगण्याचा आणि एकच विधेय या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे। दुसरं उदाहरण आहे, राम पुस्तक वाचतो। राम
जाते, एकच उद्देश आणि एकच विधेय आहे, त्यामुळे हे केवल वाक्य आहे. तर केवल वाक्य म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, एकच उद्देश व एकच विधेय, त्याला आपण केवल वाक्य असं म्हटलं जातं. चला तर वाक्याच्या विधानांवरून पडणारा हा दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य, मग संयुक्त वाक्याची व्याख्या कशी केली जाईल? जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर मग व्याख्या अगोदर नीट समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय, परंतु संयुक्त वाक्यामध्ये जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्रित येतील, उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातील, त्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर मग तुम्हाला उभयान्वयी अव्यय तर माहितीच असतील, दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारे उभयान्वयी अव्यय असतात. तर मग त्याची आपण उदाहरणे देखील पाहूया, याच्यातून तुमच्या लक्षात येईल. व्याख्या एकदा परत वाचते मी. जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. मग संयुक्त म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, दोन वाक्य एकत्र केलेली असतील, दोन वाक्य संयुक्त केलेली असतील, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. चला तर उदाहरण पाहूया. तुम्हाला याच्यातील उभयान्वयी अव्यय ओळखायला येतात का तेही पाहूया. पाऊस आला आणि मोर नाचू लागला. पाऊस आला आणि मोर नाचू लागला, याच्यातील उभयान्वयी अव्यय सांगा पाहू. सांगा पटकन, करा टाईप. पाऊस आला, मोर नाचू लागला. मग हे आणि हे काय आहे? दोन केवल वाक्य जोडणार उभयान्वयी अव्यय आहे. हे एक सेपरेट वाक्य आहे, पाऊस आला आणि मोर नाचू लागला, हे एक सेपरेट वाक्य आहे. परंतु याला ह्या आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी संयुक्त केलं आहे, जोडलं आहे, त्यामुळे हे दोन केवल वाक्य एकत्र येऊन संयुक्त वाक्य बनलं आहे. म्हणून मग संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे हे, पाऊस आला आणि मोर नाचू लागला. पुढील उदाहरण आहे, देह जाओ अथवा राहो. देह जाओ अथवा हे देखील काय आहे? मग उभयान्वयी अव्यय आहे. दोन वाक्य, दोन शब्द जोडणारे म्हणजेच उभयान्वयी अव्यय असतात. तिसरा आहे, तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. तो चांगला धावला, नशिबाने साथ दिली नाही, हे दोन केवल वाक्य आहे आणि पण या शब्दांनी म्हणजे उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली आहेत, त्यामुळे ही संयुक्त वाक्य आहे. चौथं उदाहरण आहे, तो आजारी होता म्हणून त्याला उशीर झाला. तो आजारी होता हे एक वाक्य झालं आणि त्याला उशीर झाला हे एक वाक्य झालं. परंतु म्हणून या उभयान्वयी अव्ययांनी हे दोन्ही वाक्य एकत्र केले आहेत, संयुक्त केले आहेत, म्हणून हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. समजला का तुम्हाला संयुक्त वाक्याचा प्रकार? समजला असेल तर कमेंट मध्ये यस नक्की टाईप करा. शेवटचा वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. मग मिश्र वाक्य कशाला म्हणतात? चला तर मग मिश्र वाक्याची व्याख्या देखील पाहूया आणि उदाहरणे देखील पाहूया. मग मिश्र वाक्य, जेव्हा एक प्रधान वाक्य, हे पहा आपण केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे तीन प्रकार या लेक्चर मध्ये पाहिले आहेत. तर मग केवल वाक्य म्हणजे एकच विधान, एकच उद्देश. संयुक्त वाक्य म्हणजे दोन केवल वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली असतील, तेव्हा संयुक्त वाक्य होतं. मग
तुम्हाला अवघड जाणार नाही. मग जेव्हा एक प्रधान वाक्य गोंधळून जायचं नाही प्रकारामध्ये मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि केवळ वाक्य, अगोदर त्यांच्या वाक्यातून त्यांचे फरक लक्षात घ्यायचे. मग जेव्हा एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा तयार वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. मग संयुक्त वाक्यामध्ये काय आहे? दोन्ही वाक्य आहेत, फक्त ते उभयान्वयी अव्ययाने जोडली गेलेली आहेत. परंतु यामध्ये काय आहे? एक वाक्य प्रधान आहे आणि एक गौण वाक्य आहे म्हणून, आणि ते उभयान्वयी अव्ययाने जोडले गेलेले आहे. परंतु एक वाक्य गौण असेल आणि एक प्रधान असेल. मग माझा विश्वास आहे, मग उदाहरणार्थ माझा विश्वास आहे की मी पास होईल. मग माझा विश्वास आहे हे एक वाक्य झालं आणि मी पास होईल. मग याच्यातलं प्रधान वाक्य कोणतं आहे? माझा विश्वास आहे हे प्रधान वाक्य झालं आणि हे गौण वाक्य झालं मी पास होईल. कसा होईल? जर माझा विश्वास आहे की मी पास होईल, मग एक प्रधान वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे आणि ते उभयान्वयी अव्ययानेच जोडलं गेलेलं आहे. यालाच आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. तर मग दुसरं उदाहरण आहे, त्याचे डोळे लाल झाले. त्याचे डोळे लाल झाले कारण, का बरं लाल झाले त्याचे डोळे? कारण तो व्यायाम करतो म्हणून त्याचे डोळे लाल झाले. मग हे कारण हे काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे आणि त्याने एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य आहे ते जोडलं गेलेलं आहे.